या ठिकाणी लाईटीची समस्या आहे। आपण 2009 पासून या ठिकाणी काम करतोय। या ठिकाणी आपण 25 नळ बसवलेले स्टँड पोस्ट, कमीत कमी 150 ते 160 पर्यंत आपण मीटर बसवलेले आहेत। अजूनही मीटरचे 60-70 फाईली त्या ठिकाणी पडलेल्या आहेत। पाण्याची सुद्धा फाईल आपली इथं पडलेली आहे आणि पाणी आपण लवकरात लवकर या मधल्या काळामध्ये काय झालं असल्या कारणामुळं आपलं काम थांबलेलं होतं, पण उद्यापासून आपलं पाण्याचं काम सुरुवात येणार आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी पाणी सुद्धा आपल्या जो वस्तीमध्ये येणार आहे। आता येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे। निवडणुकीमध्ये बुजवणे तयार होत असतात, अपोजिट येतात, कुणी कुणाला बदनाम करतात, काय करतात, त्याच्याकडे आपल्याला अजिबात लक्ष द्यायचं नाही। आपण फक्त एकजूट असली पाहिजे। आपल्याला एकता नगर 1 नंबरपासून ते 5 नंबरपर्यंत आपली झोपडी कशी वाचल ही लक्ष घ्यायला पाहिजे। मी आपण सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्याकडे SRA योजना लागू आहे, ज्याच्याकडे 2009चे पुरावे आहेत, 2004चे पुरावे आहेत, ज्याच्याकडे 99चे पुरावे आहेत। त्या लोकांनी आपापल्या विभागामध्ये आपापल्या फाईल तयार करायचे। आपापल्या विभागामधून एक मोठी बैठक घेऊन आपण सर्व एकत्रित बैठक घेऊन आपल्या फाईल जमा करून आपण SRA स्कीमला द्यायचे, जेणेकरून आपला पुनर्वसन व्हायला पाहिजे। जोपर्यंत आपल्याला घर मिळत नाही तोपर्यंत आपली जागा आपल्याला सोडायची नाही। आता बघितलं आपण त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पत्रा मारलेला आहे, पण लोक तिथे आहे। एक गावाकडे कसं आपला वाडा असतो, वाड्या सिस्टमने लोकांनी पत्रा काढलेला आहे, त्या ठिकाणी राहत आहोत। तशाच पद्धतीने आपल्याला एकजूटपणाने लढायचंय। आपले पुरावे आपल्याला सादर करायचे। जोपर्यंत आपले पुरावे आपण सादर करत नाही तोपर्यंत आपल्याला काय होत नाही। म्हणून आपल्याला घराक संघर्ष समिती तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे। इतर एकच झोपडपट्टी आहे, असेच आपल्याकडं पूर्ण नळामध्ये 45 झोपडपट्ट्या आहेत। त्या 45 झोपडपट्टी सुद्धा आपण काम करत आहोत। एवढंच आहे की एकता नगरमध्ये सर्व